हाय हॅलो नमस्कार. सो आज आपण बनवणार आहोत, काय बनवणार आहे? सोलकढी. सोलकढी. आता सासूबाई बनवत आहेत, बघूया साहित्य काय लागतंय. खोबरं किती वाटी? तुम्हाला म्हणजे एक नारळाचे खोबरं आहे, मिरची आहे तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे, लसूण आहे, कोकमचं आगळ आहे आणि वरून टाकायला कोथिंबीर आहे. मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. बारीक करताना मिक्सरला लावताना थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याला गाळून घ्यायचंय. गाळून झाल्यानंतर हा जो चोथा असतो तो पुन्हा ग्राइंड करायचा, पुन्हा मिक्सरला लावायचा है ना. गाळून झाल्यानंतर तो जो चोथा राहतो तो पुन्हा आम्ही मिक्सरला लावतोय. त्यात थोडंसं पाणी टाकलंय. 3 वेळा तरी लावावं, म्हणजे रस येईपर्यंत मिक्सरला लावत राहायचं. टोपभर रस निघालेला आहे. यात चवीपुरतं मीठ घालायचंय. त्याच्यानंतर कोकमाचा आगळ, कोकमाचा रस, चवीनुसार. ज्यांना आंबट पाहिजे त्यांनी जास्त टाकावं, ज्यांना कमी आंबट पाहिजे त्यांनी कमी आंबट टाकावं, ज्यांना पुदिना हवा त्यांनी पुदिना टाका. सो फ्रीजमध्ये सोलकढी थंड करत ठेवली होती. दादा ती आपण सर्व करायची. सो सोलकढी रेडी आहे. इन्स्टाच्या पेजवर जायचंय, बघायचंय आणि तुम्हीही करायचे. कोणीही सासूबाईंना फोन करून त्रास द्यायचा नाही की सोलकढी कशी करतात आम्हाला सांगा, त्यांचं तोंड दुखतं. सो बेस्ट ऑप्शन, माझ्या इन्स्टा पेजवर व्हिजिट करा, व्हिडिओ पहा आणि तुम्हीही बनवा. हो की नाही सासूबाई?